आणि फलटण प्रकरणी एक मोठी अपडेट हाती आली आहे। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने यानं आपला मोबाईल लपवलाय। पोलिसांना शरण येण्यापूर्वी गोपाळ बदनेनं त्याचा मोबाईल लपवल्याचं समजतंय। पीएसआय गोपाळ बदनेच्या मोबाईलचा शोध आता पोलीस घेत आहेत। गोपाळ बदने पोलिसांकडून मोबाईल कुठे आहे याची माहिती देखील लपवतोय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला पीएसआय गोपाळ बदने याचा हा मोबाईल आहे आणि तोच मोबाईल सध्या कुठे आहे हे मात्र गोपाळ बदने सांगत नाहीये। तर दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली पोलिसांना देखील त्यांनी दिलेली आहे। प्रशांत बनकर डॉक्टर महिलेच्या आत्महत्या करण्यापूर्वी देखील संपर्कात होता। डिजिटल पुरावे शोधण्यात असे पोलिसांना यश आलंय। आरोपी प्रशांत बनकर याला काही वेळातच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तेव्हा आज यांची कोठडी संपत असल्यानं आता कोर्टामध्ये हजर केलं जाईल। मागच्या 3 दिवसांमध्ये काय नेमकी चौकशी केली गेलेली आहे याची देखील माहिती पोलीस कोर्टाला देतील। आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय वैभव बोडके आपल्यासोबत आहे। वैभव, एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल की गोपाळ बदनेचा मोबाईल सध्या कुठे आहे तो सांगत नाहीये। काय नेमकी माहिती अनुषंगाने पुढे आली आहे? नक्कीच आता पोलिसांच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस विचारणा केली की पुढचे अपडेट काय, त्यावेळेस आपल्याला समजलं की जो पीएसआय गोपाळ बदने आहे तो त्यानं पोलिसांना शरण येण्यापूर्वीच त्यानं आपला मोबाईल लपवला होता। तो पोलिसांना मोबाईलचं त्याचं लोकेशन काय आहे ते सांगत नाहीये। मोबाईल त्यानं कुठे लपवला आहे त्याची देखील माहिती देत नसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं पोलीस आता मोठ्या प्रमाणावर त्याच्या मोबाईलचा शोध घेताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। जर बघायला गेलं तर या घटनेमध्ये त्याच्या मोबाईलची देखील तपासणी होणं गरजेचं होतं। जी मृत महिला डॉक्टर आहे तिचं आणि त्या दोघांचं काही बोलणं झालं आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर प्रशांत बनकरचे काही महिला डॉक्टरचं होण्यापूर्वीचं काही संभाषणं होते ते देखील पोलिसांनी आता डिजिटल माध्यमातून घेतल्याचं देखील सांगितलं जातंय। ह्या महिलेबरोबर प्रशांत बनकर आणि त्याचबरोबर गोपाळ बदने यांचं बोलणं झालंय का याची तपासणी आता पोलीस करताना पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघायला गेलं तर गोपाळ बदनेनं त्याचा मोबाईल लपवला आहे, त्यामुळं आता संशयाच्या भोवऱ्यामध्ये गोपाळ बदने देखील आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावर त्यानं जे काही चॅट्स केले असतील, त्याचे कॉलिंग्स असतील, काय त्याच्यापाशी त्या मोबाईलमध्ये काय पुरावे असतील हे देखील पोलीस शोधताना आपल्याला पाहायला मिळतात। वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।